फॅमिली आली. त्यामुळे केतुमय होण्यासाठी तुम्हाला गणेशाची उपासना, राहूमय होताना तुम्हाला विष्णूची उपासना, इतर वेळी एकदा दोघांकडे येऊ कालसर्पयोग शांती एकदा तरी ती करावी. कारण आपण कधी कधी चुकतो काहीतरी करताना, तर ब्राह्मणांच्या हातून केलेलं पुण्य लागतं. तर असा हा कालसर्पयोग आहे. राहू केतू हे दोन मायेचे मणी असल्यासारखे दिसतात. एखादी माय असल्यासारखं दिसतं आणि त्या मायेत मध्ये सगळी फुलं आहेत असं दिसतात. त्यामुळे ह्याला खरं म्हणजे माला योग म्हणतात. हा दोन पापग्रहांनी तयार होतो, म्हणून हा पापकर्तरी योग तयार होतो. राहू केतू अशुभ ग्रह, पापकर्तरी योगांमुळे तयार झालेला हा एक पापमाला योग तयार होतो. एक राजा असतो, त्याचा एक लाडका हत्ती असतो, त्याला पुत्र नसतो. त्याच्या मनात असतं तर त्याने हत्तीला सिंहासनावर बसवलं असतं. परंतु तो नंतर प्रधानाला सांगतो, प्रधानजी मी मेल्यानंतर ह्याच्या सोंडेत हार द्या आणि हा हार या हॉलमधल्या कोणाला घालेल त्यांना तुम्ही राजा करून टाका. प्रधानचे हार देतात, हॉलमध्ये हत्ती आणतात, लोक पळून जातात, काही एक थांबून राहतो, त्याच्या गळ्यात तो हार फुटतो, तो सिंहासनावरती बसतो, तो राजा होतो. दुसरा एक माळ अशी आहे की दोन गुरुशिष्य असतात, नदीवरती कपडे घेऊन आंघोळीला जातात. मागून एक चोर येत असतो, त्याच्या मागे पोलीस येत असतात. चोरांनी राणीचा नवरत्न हार पळवलेला असतो. हा नवरत्न हार ते चोरांच्या कपड्यात ठेवतात आणि पुढे निघून जातात. पोलीस मागणं येतात आणि गुरु शिष्यांना उचलून राजापुढे घेऊन जातात. राजा म्हणतो, अरे किती प्रयास करून राणीसाठी मी हार बनवलाय, माझा हार गेला असता तर मी शिक्षा केली नसती, पण राणीसाठीचा हार गेला तर ह्याला 100 फटके इथेच द्या आणि तुरुंगात टाका 15 दिवस. तर कालसर्पयोग म्हणजे असे दोन हार आहेत. एक शुभ हार आहे ज्याने तुम्ही इथे सिंहासनावरती बसाल. दुसरा अशुभ हार आहे ज्याने तुम्हाला जन्मभर 100 फटक्यांची शिक्षा भोगायला लागेल. मग असे हे जे हार आहेत, हे हार कसे ओळखायचे त्याच्यासाठी मी तुम्हाला काही पत्रिका दिल्या आहेत. तुमच्याकडे बघा, त्या सगळ्या लोक तुम्हाला माहिती आहेत, त्यांची कारकीर्द माहिती आहे. बघा, पहिली जी पत्रिका आहे ती पंडित जवाहरलाल नेहरूंची पत्रिका आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्रिकेत कालसर्पयोग आहे. आता बघा, राहू मिथुनेचा आहे व्ययस्थानी, केतू हा षष्ठात आहे धनुचा. आता ह्यातला कसा राहूचा कसा ओळखायचा, केतूचा कसा ओळखायचा? राहू हा मागे मागे जातो. का मागे मागे जातो? कोणी विचार केला? राहू का मागे जातो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्र हा सगळ्यात फास्टेस्ट मुव्हिंग राहिलेली. जेव्हा एखादी दोन रेल्वे जाताना जी जास्ती वेगाने जाणारी गाडी असते तिच्यातली लोक मागे जाताना दिसतात ना आपल्याला, मग आपण दुसरीकडे बघतो की अरे आपण मागे चाललोय का हे मागे चालले. राहू केतू हे चंद्राबरोबर जाणारे ग्रह आहेत. तो सगळ्यात फास्ट असल्यामुळे खालच्या सगळ्या ग्रहांना तो एका फास्ट दिशेने जाताना दिसतो. त्यामुळे त्याच्यावरती असलेले राहू केतू हे मागे जाताना दिसतात. म्हणून राहू केतू हे नेहमी वक्र गतीने फिरत असतात. हा प्रश्न शास्त्रीला टाका, तो पहिला उत्तर देईल याचा, त्याला मी बक्षीस देईल. तर का राहू केतू मागे जातात? तर ते त्या गाडीत बसलेले असतात चंद्राच्या फास्ट, आणि म्हणून ते आपल्याला मागे जाताना दिसतात, अशी त्याची कथा आहे. तर असे हे जे आहेत, तर बघा राहू हा नेहमी 3, 2, 1 असा फिरतो. ग्रह नेहमी 1, 2, 3 असे फिरतात. आता मिथुनेचा राहू आहे आणि ग्रह त्याच्या पुढे बसलेले आहे. म्हणजे ही गाडी कुठून पुढे चालली आहे? ही गाडी राहूपासून केतूकडे चाललेली आहे. कारण राहूच्या पुढे इकडे कोणीच ग्रह नाही आहे. म्हणजे हा केतूकडनं तयार होणारा कालसर्पयोग आहे. तुम्हाला पहिले ओळखता आलं पाहिजे बिंग अ गुड ॲस्ट्रॉलॉजर की कुठला ग्रह कालसर्पयोग करतोय या दोन पैकी. मग केतूपासून जर तयार झालेला कालसर्पयोग आहे तर केतू सोबत त्याचा मित्र गुरु बसलाय. तो गुरु बसल्यामुळे हा शुभ कालसर्पयोग झाला. आज जवाहरलाल नेहरू अनेक हस्ताघातात भारताचे पंतप्रधान झाले. दुसरा कालसर्पयोग अण्णा हजारेंच्या पत्रिकेचा बघा. अण्णा हजारेंच्या पत्रिकेत बघा, विचार करा तुम्ही, कुठून कुठे कालसर्पयोग चाललाय. तर राहूपासून केतूपर्यंतच कालसर्पयोग आहे. बरोबर आहे? कोणाला यातली शंका आहे का? कळलं नसेल तर वेळीच विचारा, मी नंतर नाही उपलब्ध होत, त्यामुळे आत्ताच विचारा.
तर राहूपासून केतूपर्यंत गेलेला कालसर्पयोग आहे. केतूचा विचार करायचा. केतूच्या मागे हर्षल आहे, त्याला सोडून द्या. माझ्या दृष्टिकोनातून 7 ग्रह आहेत, कारण 7 वार आहेत. जर तुम्हाला अजून ग्रह ऍड करायचे असतील तर तुम्हाला आठवड्याच्या ऐवजी 15 तयार करायला लागेल. म्हणजे जगाची कालगणना सगळी बदलायला लागेल. त्यामुळे रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, केतू यांचे 7 वार आहेत. त्यामुळे ती यंत्रणा ही तशीच बरोबर आहे. मग हर्षल आहे, त्याच्या मागे कोणी? शनी आहे बघा. मग शनी हा केतूचा शत्रू आहे. शनी हा केतूच्या गटातला नाहीये. त्यामुळे अण्णा हजारेंनी सुद्धा अनेक वेळेला पंडित नेहरूंसारख्याच अनेक गोष्टी केल्या, परंतु त्यांना विशेष नेहरूंसारखी खुर्ची मिळाली नाही. दुसऱ्या पत्रिका धीरूभाई अंबानी आणि हर्षद मेहता. पैसा सगळ्यांनाच हवा असतो. पृथ्वीवरती जन्म घेणं म्हणजे शुक्राची उपासना करणं. आणि जर शुक्र नसेल तर या पृथ्वीवरती येऊन काय उपयोग नाही, असं खूप लोक म्हणतात. धीरूभाई अंबानी, लगेच तुमची नजर फिरली पाहिजे. कुठला कालसर्पयोग आहे सांगा? केतू पासून राहू पर्यंत ग्रह आहेत. म्हणजे कालसर्पयोग हा राहूचा झाला, कारण राहूच्याकडे सगळे ग्रह चालले. त्या राहूच्या मध्ये जाणारा पहिला ग्रह शनी आहे. आता राहू शनी युती आहे बघा, चांगली युती आहे. कल्याण करून घ्या. मी आता सांगते तुम्हाला, अशी युती परत मिळणार नाही 18 वर्ष. चांगली युती आहे. तर शनी राहू म्हणजे हा काय झाला? शुभ कालसर्पयोग झाला. त्याच्या शेजारी हर्षद मेहता. हर्षद मेहतांचा पण केतू आणि राहूच आहे. पण राहू सोबत कोणता ग्रह आहे? मंगळ आहे. त्यामुळे त्यांना कारावासाची शिक्षा झाली. अंबानींनी पण काय कमी उचापती केल्यात का? नाही केल्या, भरपूर उचापती केल्या. पण आज त्यांच्या मुलांचे 7-7 मजली, 11-11 मजली मुंबईत बंगले झाले. आणि हर्षद मेहताला बिचारायला कारावासात जायला लागलं. त्याचे गुन्हे अजूनही चालत. त्यामुळे हा काय झाला? अशुभ कालसर्पयोग झाला. हर्षद मेहतांनी विष्णू उपासना केली पाहिजे, कारण राहूमुळे तयार झालेला हा योग आहे. राहूसाठी विष्णू उपासना केली पाहिजे. पुढची पत्रिका जॉर्ज बुश आणि अब्राहम लिंकन. जॉर्ज बुश मस्तपैकी आले, छानपैकी राज्य केलं. त्यावेळेला अमेरिकेचा एक चांगला पॉझिटिव्ह काळ होता, पृथ्वीवरती राज्य करणारा होता. जॉर्ज बुश यांच्या पत्रिकेत राहू पासून केतू पर्यंत ग्रह आहेत. केतू, त्यामुळे हा केतूचा कालसर्पयोग आहे. केतूच्या मागे गुरु आहे, म्हणजे त्याच्या स्वतःच्या गटातला ग्रह आहे. त्यामुळे जॉर्ज बुशनी केलेल्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्टेड झाल्या. त्यांचं जीवन चांगलं गेलं. शेजारी अब्राहम लिंकनची पत्रिका दिली. अब्राहम लिंकनच्या पत्रिकेत राहू ते केतू असा ग्रहांचा त्रास आहे. परंतु गुरु आणि शुक्र मध्ये शुक्राची डिग्री जास्त आहे बघा. डिग्री वाईज उपयोग करा. डिग्र्या बघून काही पिढी गेली आमची, तरी त्यांना त्या डिग्रीचं गणित कळलं नाही ज्योतिषात. ते गुरुचं पुढे शुक्र आहे. शुक्राची डिग्री जास्त आहे. त्यामुळे शुक्र हा लगोलग केतूला मिळतो. त्यामुळे हा केतू पासून तयार झालेला अशुभ कालसर्पयोग आहे. त्यामुळे ते मोठ्या पदाला जाऊन सुद्धा त्यांचा शेवट, त्यांना त्यांची हत्या केली गेली. तर असे कालसर्पयोग आहेत. ते पहिले ओळखायला शिकले पाहिजेत. त्यासोबत अल्ट्राव्हायोलेट रेज याचा संबंध राहूशी येतो. अल्ट्राव्हायोलेट रेजच्या मध्ये आला तर कर्करोग होतो. कर्करोग हा राहूमुळे होणारा रोग आहे. इन्फ्रारेड हा केतूशी निगडीत किरणोत्सव आहे. त्यामुळे त्याचा उपयोग केतूच्या ठिकाणी केला जातो. तर अशा ठिकाणी अशा रीतीने हा कालसर्पयोग वैज्ञानिक दृष्टिकोन नवीन बघा आणि शास्त्रीय दृष्टिकोन कालसर्पाला येऊन शांती करा असा छानसा विषय मांडला. आजपासून कालसर्प ओळखायला शिका. आणि मग जर कालसर्प असेल, अर्ध कालसर्प असेल तर त्याला कालसर्पाच्या उपासना सांगू नका. आधी तो योग आहे का बघा. तो योग असेल तर मग त्याचा निष्कर्ष काढा की ही गोष्ट कालसर्प योगामुळे होते. त्याचा भांडणं झाली की लगेच तुम्ही अरे कालसर्प योग असेल नवरा बायकोंच्या पत्रिकेत, तर तसं नाही. आधी डायग्नोसिस करा आणि मग नंतर ज्योतिष सांगा. मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. लोगावकरांची अशीच अनेक अधिवेशनं होत
आणि हा एक ज्ञान आणि अन्न दोन्हीचा यज्ञ आहे. तुमच्या हस्ते जो होतोय तो ज्ञानदानही होत आहे, यज्ञदानही होत आहे. आणि असेच बहुसंख्यनी प्रिया मालवणकरांनी हाक दिली की लगेच त्यांना आम्ही येतोय असं सांगून टाका, म्हणजे मग तुम्हाला कायम सीट मिळून जाईल. नाहीतर मग तुम्हाला घरनं खुर्ची आणायला लागेल बसायला. तर थँक्यू, धन्यवाद.